9 वर्षापूर्वी अमितचे वय रोहनच्या वयाच्या चौपट होते. 7 वर्षानंतर अमितचे वय रोहनच्या वयाच्या दुप्पट होईल तर अमितचे आज वय किती? मग असे प्रश्न सोडवत असताना काय करायचे बघा. आता 9 वर्षापूर्वी अमितचे वय रोहनच्या वयाच्या चौपट होतं. मग रोहनच्या वयाच्या चौपट असं म्हणल्यामुळे काय करावं लागेल, आपल्याला रोहनची एक पट घ्यावं लागेल आणि या ठिकाणी अमितची त्याच्या चौपट घ्यावं लागेल, म्हणजे 4 घ्यायची. हे आजपासून पुढे 7 वर्षानंतर अमितचे वय जे आहे रोहनच्या वयाच्या दुप्पट होईल. मग या ठिकाणी रोहनचं वय 1 घेतलं तर अमितचं वय 2 घ्यावं लागेल. हे कधी 9 7 16 वर्षांनी होणार. म्हणून काय करायचं, हे 9 आणि 7 16 वर्ष घ्यायची. इथं 16 ने याला गुणायचं. 16 दुने 32, 16 1 16 आणि यांची वजाबाकी. आणि नेहमीप्रमाणे हा तीन पाहू नका. मग काय होईल, 4 1 4 आणि बे 1 बे. मग 32 वाले 16 गेले, 16 राहिले, 4 मधले 2 गेले, 2 राहिले. 2 ने भाग द्यायचा, उत्तर काय होईल, 2 8 16. आता हे जे आलेलं उत्तर 8 आहे, ते 8 ने काय करायचं, या 9 वर्षापूर्वीच्या वयाला गुणायचं. मग आता काय, 9 वर्षापूर्वी 8 1 8 होईल आणि 8 गुणिले 4 म्हणजे 8 चोक 32 होईल. मग आता शोधायचं असेल तर यामध्ये 9 मिळवायचे, म्हणजे 32 9 41.